नमस्कार मित्रांनो, प्रत्येक मुलगी आपला बॉयफ्रेंड बनवण्या अगोदर या गोष्टी ती त्या मुलामध्ये नक्कीच पाहते आणि जर काही त्या 9 गोष्टी त्या मुलामध्ये असतील तर ती मुलगी त्याला स्वतः गमवायला घाबरते. जर तुमच्यात हे त्या क्वालिटी असतील तर स्वप्नात पण ती मुलगी तुम्हाला सोडणार नाही. मुलगी नेहमी म्हणेल की तुम्ही तिच्यासोबत राहा. ती तुमच्यापासून लांब जायला पण घाबरेल. तर काय 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 गुण आहेत आणि काय काय गुण पाहिजेत तुमच्यात ज्यामुळे तुमचं नातं तुटणार नाही? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, बऱ्याच मुलींना अशी मुलं आवडतात जी त्यांना गाईड करतात. म्हणजेच मुलगी जर काही बोलत असेल तर ते बरोबर आहे की चूक आहे. जर तुम्ही तिला गाईड करत असाल किंवा जर ती तुम्हाला विचारत असेल की तुमच्याकडून काही सजेशन पाहिजे असेल आणि तुम्ही ते देत असाल तर अशा मुलांसाठी मुली थोड्या वेड्याच होतात. जर तुम्ही लाँग टाईम रिलेशन पाहिजे असेल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. नंबर 2, इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट करणारी मुलं किंवा पुरुष बघा, मुलगी खूप इमोशनल असतात आणि त्यामुळे त्यांचा BF किंवा लाईफ पार्टनर त्यांच्या फीलिंग्स समजून घेणारा, त्यांना सपोर्ट करणारा असेल तर नक्कीच मुलगी तुमच्यावर फिदा होते. कारण प्रत्येक गोष्ट ती तिच्या आईवडिलांना नाही सांगू शकत आणि ती तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. 3, पैसे कमावणारी मुलं. जर तुम्ही काही काम करत नसाल, पैसे कमवत नसाल, प्रत्येक वेळी फ्री राहत असाल तर अशा वेळी कधी मुलगी तुम्हाला तिचं लाईफ पार्टनर किंवा BF बनवणार नाही. ती तुमच्यासोबत शॉर्ट टाईम रिलेशनमध्ये राहील, पण अशा परिस्थितीत ती लाईफ पार्टनर म्हणून तुम्हाला सिलेक्ट करणार नाही. हे माहिती आहे की प्रेम महत्त्वाचं आहे, पण तेवढंच पैसा पण महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये लग्नात रूपांतर करणार असाल तर पैसे कमवायला पाहिजेत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, पण जास्तीत जास्त मुली तिच्या लाईफ पार्टनरला जास्तीत जास्त मोठा पैसेवाल्याच्या दृष्टीने पाहत असतात. म्हणून लाईफमध्ये खूप पैसा महत्त्वाचा आहे. पैसे म्हणजे सर्वस्व नाही, पण पैशात खूप काही केलं जाऊ शकतं. एक गरीब लाईफ पार्टनर म्हणून मुलगी त्या मुलाला कधी पसंत करत नाही. पण हे पण तेवढंच खरं आहे की सगळ्या मुली पैशावर मरत नाहीत. पण हे सगळं बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं. रिअल लाईफमध्ये तर परिस्थिती वेगळी असते. कोणतीही मुलगी पैसे पाहूनच तिचा लाईफ पार्टनर शोधत नाही, तर पैशाव्यतिरिक्त खूप काही ती पाहत असते. नंबर 4, लॉयल्टी. ही एक अशी क्वालिटी आहे जी मुलगी तिच्या लाईफ पार्टनरमध्ये शोधत असते. जर तुमचा इमानदारपणा, ती मुलगी तुम्हाला मिळवण्यासाठी काहीही करू शकते. तुमच्या इमानदारीवरती फिदा होईल. मुलगी चांगल्या रिलेशनसाठी ती अगोदर हेच पाहते की मुलगा किती लॉयल आहे की नाही. नंबर 5, मॅच्युअर बॉय. मॅच्युअर बनण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते. जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल की तुम्ही मॅच्युअर आहात तेव्हा ती स्वतः तुम्ही मॅच्युअर बनणार आहात. आणि बऱ्याच मुलींना मॅच्युअर मुलं आकर्षित करतात, कारण मॅच्युअर मुलं मुलींपेक्षा जास्त घराकडे, जबाबदारीकडे जास्त लक्ष देतात आणि स्वतःमध्ये बिझी राहतात. अशा मुलांना मुली जास्त पसंत करतात. नंबर 6, केअरिंग बॉय. जर तुम्ही केअरिंग असाल तर मुली तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतात. आणि केअरिंग बॉय म्हणजे मुलगा नेहमी तिच्या आवडीनिवडीचा विचार करतो. नंबर 7, स्मार्ट मुलं. कोणाला आवडत नाहीत? प्रत्येक मुलीला तिचा बॉयफ्रेंड स्मार्ट असावा असे वाटत असतो. स्मार्ट म्हणजे इथे फक्त दिसण्यावर बोलत नाही, तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरीच मुलं बघा, स्मार्ट दिसणं आणि स्मार्ट असणं यामध्ये खूप फरक आहे आणि ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बऱ्याच मुलांना लुक्स म्हणजे बाहेरील सौंदर्य, तर त्यामध्ये शरीर, स्टाईल, तुमची कपडे याचा समावेश होतो. आणि स्मार्टनेसमध्ये तुमची मनुष्याची बुद्धी, ज्ञान, समजदारी दाखवते. ह्याबरोबर तुमचा लुक्स देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. नंबर 9, ॲम्बिशियस. ही गोष्ट 100% खरी आहे. जर तुमच्यात एक एबिलिटी आहे जी काहीतरी मोठं यश प्राप्त करण्याची, एक अचिव्हमेंट गोल, तुमचं करिअरचं गोल, जो तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो, तर विश्वास ठेवा, अशा मुलांना मुली मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. कारण अशा मुलांमध्ये हार्डवर्क डिझायर खूप जास्त असतो. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ती मुलं तोपर्यंत हार्डवर्क करतात जोपर्यंत ती गोष्ट त्यांना मिळत नाही. अशा मुलांना काही फरक पडत नाही त्यांच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही. नंबर 10, खरं बोलणारी मुलं. जी मुलं जास्तीत जास्त मोस्ट ऑफ टाईम खरं बोलतात. हे बघा, मी इथं मोस्ट ऑफ टाईम म्हटलं आहे, कारण छोटं मोठं खोटं कोणीही बोलतं
आणि हे कॉमन आहे. जर मुलं रिलेशनशिपबद्दल सिरियस असतील तर कधीही लाईफ पार्टनरसोबत खोटं बोलत नाहीत. ते त्यांच्या पार्टनरशी खरं बोलतात, कारण कोणतीही गोष्टीमुळे रिलेशनशिप कॉम्प्लिकेटेड नसावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे खोटं बोलणं बंद करा. नंबर 11, जी मुलं थोडी बिझी राहतात. बघा, जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला वेळ देत नसेल आणि स्वतःमध्ये बिझी राहत असाल, तर तो कामावर फोकस करत असेल, त्याच्या जबाबदारीवर फोकस करत असेल, तर अशा मुलांकडे मुली अट्रॅक्ट होतात. नंबर 12, आत्मविश्वासू मुलं. प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा बॉयफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर आत्मविश्वासू असावा. त्याच्याकडे काही मुली अट्रॅक्ट होतात आणि काही क्वालिटी ज्यामुळे मुली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. वरील काही क्वालिटीज आपण आता शेअर केल्या आहेत. त्या जर तुमच्यामध्ये असतील तर मुली नक्कीच तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. त्या तुम्हाला सोडण्याचा विचार देखील करणार नाहीत. तर पुरुष मंडळींनो किंवा मुलांनो, तुम्ही स्वतःमध्ये वरील बदल नक्कीच घडवून आणाल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे मुली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. हा व्हिडिओ इथेच संपत नाही, तर मुलांच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मुलींना आवडत नाहीत, त्या देखील आता मी ते शेअर करते. नंबर 1, फ्लर्ट करणं. हे बघा, फ्लर्ट करणं चुकीचं नाही किंवा ते खराब देखील नाही, पण ते सारखं सारखं करणं हे मुलींना इरिटेटेड बनवतं. त्याच्यामुळे कधीतरी ठीक आहे, पण सारखं सारखं फ्लर्ट करणं अवॉइड करा. नंबर 2, सारखं अवेलेबल राहणं. प्रत्येक वेळी तुम्ही जेवढे गरजेचं आहे तेवढेच अवेलेबल राहा. प्रत्येक वेळी मुलींच्या समोर तुम्ही अवेलेबल राहू नका, कारण त्याच्यामुळे तुमची इज्जत कमी होते आणि तुमची व्हॅल्यू देखील त्या मुली कमी करतात. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी मुलींना अवेलेबल राहू नका. नंबर 3, मुलींना कंट्रोलमध्ये ठेवणारी मुलं. हे बघा, मुलींना कंट्रोलमध्ये ठेवणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. मुलींना जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना प्रत्येक वेळी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तर या गोष्टी तुम्ही टाळू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, आपलं चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका.